गणपती बाप्पा मंगलमूर्ती लांजाची गाडी नृत्य घोषणाकडे मार्गस्थ करताना आणि त्याचा भगवा ध्वज सर्वांची सिद्धीला इच्छा असते. चला श्वसन सर्व चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी शुभेच्छा देताना आमच्या लाडके सिद्धेशदा कदम काय सांगेल किती वस्तू सोडण्यात आलेल्या आहे, काय शुभेच्छा देणार? सर्वप्रथम मी कोकणात जाणाऱ्या सगळ्या चाकरमान्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण पाहताय की हे पहिलं वर्ष नाही तर वर्षानुवर्ष शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेना पक्षाच्या मार्फत आपण कोकणात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गणेश भक्त त्यांच्या गावी जातात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्यासाठी ही मोफत बस सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आज या ठिकाणी मी पूर्ण उत्तर मुंबईमध्ये पूर्ण उपनगरामध्ये सगळीकडे जाऊन आलो, सगळ्या चाकरमान्यांना शुभेच्छा देऊन आलो. आणि आता मी आहे इथे विभाग क्रमांक 2 मध्ये लालसिंग राजपुरोजी चारकोपमध्ये. या ठिकाणी मला वाटतं एकूण 32च्या वरती बसेस फक्त कोकणामध्ये या एका विधानसभेतून गेलेल्या आहेत. तर पूर्ण मुंबईमध्ये आपण 100% 500च्या जास्त बसेस 700 बसेस मुंबईमधून गेलेल्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर हजारोच्या संख्येने बसेस गेलेल्या आहेत. आणि अशीच सेवा आमच्या हाती आणि शिंदे साहेबांच्या पुढाकारांनी ह्या कोकणवासींसाठी घरत राहू अशी मी देवापुढे प्रार्थना करतो. तुम्ही लोकांना गणेश उत्सवासाठी घरी पाठवतात आणि जे विरोधी आहे ते टीका करतायत तुमच्यावर, काय सांगितलं? मला वाटतं या सणाच्या दिवसामध्ये सुद्धा विरोधकांनी बाप्पा त्यांना सद्बुद्धी देवे एवढंच मी सांगेन. बाकी काय असं आहे की आम्ही 32 बस सोडली आहे इथून एका विभागातून, आमच्या विभागातून. असं आहे आज 3 वर्षापासून आम्ही बस सोडतो आहे आणि शिंदेसाहेबांची खूप खूप अभिनंदन आहे की आज 3 वर्षापासून आम्हाला हे म्हणजे लोकांना ही सेवा देण्याची आम्हाला हे साहेबांकडून आपण एक संधी आपण म्हणजे चाकरमान्यांना इथून कोकणपर्यंत जायची आपण संधी म्हणजे यांना घेऊन जातो आहे आणि एक वातावरण असं भक्तिमय वातावरण करतो आहे. हे सगळे जे कोकणचे लोक आहेत यांना गणेश उत्सव म्हणजे एक मोठा सण आहे. तर या सणानिमित्त आपण एक छोटीशी भेट आमच्याकडून आम्ही आज एक पक्षामार्फत आम्ही करतो आहे. लोकांचा प्रतिसाद काय होतो? लोकांचा प्रतिसाद तुम्ही बघितला आज की एकदम खूप म्हणजे जल्लोष आणि खूप सहकुशीने लोक आली आणि गेली आहेत. सुखरूप तिथे पोचणार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो आहे की लाडकी बहीण याच्यामध्ये खूप काही बघितलं तुम्ही. लाडकी बहीण खूप होती आणि त्यांनी सांगितलं असं की आमची अशी इच्छा आहे की साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे परत. म्हणजे असे कित्येक लाडकी बहिणी आज असा त्यांचा तो होता की साहेब परत मुख्यमंत्री झाले पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो आहे की साहेबांचा जो काम आहे, कामाची पद्धत आहे ते सर्वांना आवडत आहे. खास करून आता विपक्ष सांगतो आहे की एक मुद्दा चालला आहे आता, वोट चोरी. वोट असा चोरी होतो. आपण जे काम करतो ना तर लोक आपल्याकडे येतात आणि याच्यातूनच नवीन वोटर्स निर्माण होतात आणि ते आपल्याकडे येतात. आज जे आम्हाला एवढं मत मिळाले आहे हे सगळे मत हे याच्यातून म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा वैद्यकीय मदत कक्ष असो किंवा अशी जे आपण सेवा देतो आहे गणेशोत्सव, हे सगळे बघून लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला मत देतात. तर हे जे साहेबांची कामाची पद्धत आहे ते आता म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर गेली आहे. म्हणजे कामाची जे पोचपावती आहे या रूपाने लोक देत आहेत. लाडकी बहिणींनी तर इच्छा जाहीर केली आहे, तुम्ही देवाकडे काय प्रार्थना करता? मी देवाकडे हाच एक कार्यकर्ता म्हणून माझी हीच प्रार्थना असेल की साहेब मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंद वाटेल. असं आहे, मुख्यमंत्री आहे, देवाभाऊ पण चांगलं काम करत आहेत. परंतु एक कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की साहेब मुख्यमंत्री झाले तर आम्ही सर्वांना आनंद वाटेल.